नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे मटन ग्रेव्ही. हे मटन आहे बघा अर्धा किलो. त्याला मी छानपैकी स्वच्छ धुवून हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. अर्धा तास ठेवलं तसं मॅरिनेट करून. आता आपण हा कांदा आहे. मसाल्यामध्ये आपला हे खोबरं भाजून घेतलेला हा सगळा मसाला आहे. मिरची, खोबरं, अद्रक, लसूण, टमाटर, कांदा आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे आणि हे ह्याला काय म्हणतात हे आहे, हे सगळं आहे. आता तेल गरम करायचं. आता आपण चला तेल गरम करायचं ठेवूया कुकरमध्ये. चला आपण कांदा हा भाजून घेऊया मस्त तेलामध्ये. त्यात हळद वगैरे टाकताना काय पावलेले आपण मटनमध्ये हळद टाकलेली. ह्या मटनमध्ये आपण ऑलरेडी हळद टाकलेली आहे. त्यामुळं हळद वगैरे काय टाकायचं नाही. आपण मस्तमध्ये लाल असा भाजून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी आपला परतलेला आहे. आता आपण हे छानपैकी आपण ह्याला परतायचं आहे तेलामध्ये. फुल गॅस करायचा आहे. छानपैकी तेलामध्ये परतायचं आहे. थोडंसं आपल्याला वरून मीठ टाकायचं आहे. थोडंसं, जास्त नाही आपल्याला लावायचं. छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्याला पाणी सुटेपर्यंत, मसाला आपलं पाणी सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. बस आपली हे आपलं ह्याच्या मटनचं आमचं पाणी थोडंफार आटलं आहे. आपण ह्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी गरम थोडंसं घालायचं आणि 2-3 आपल्याला शिट्ट्या द्यायच्या. आता हे आपण बंद करून आपल्याला 2-3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आता आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण हा मसाला टाकायचा. मसाला टाकून छानपैकी आपल्याला तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे. एकदम मस्त लाल होईपर्यंत. आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार घालायचं आहे तिखट. झणझणीत बनवायचं आहे. हळदी, आपल्याला एवढाच मसाला घालायचा आहे आणि छानपैकी पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला हे मसाल्याचंच पाणी आहे. थोडंसं आपण त्यात पाणी ओतून थोडंसं मसाला आपल्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आपण त्यावर ठेवणार आहे झाकण. यार आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आपण आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन. गॅस बंद करा. सगळं टाकायचं.
मटनचा स्टॉक आहे तो टाकायचा बस. बघा मंडळी, आपली छानपैकी मटन ग्रेव्ही तयार आहे खायला. या तुम्ही पण जेवण करायला. चला. बघा मंडळी, आपली मटन ग्रेव्ही तयार आहे बघा खाण्यासाठी. तर मंडळी, कसा आवडला माझा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच भेटूया छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.